चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनात स्वागत आहे। तर मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनल स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर येत्या मंगळवारी म्हणजे 5 डिसेंबरला काल भैरवनाथ जयंती आलेली आहे। तर काल भैरवनाथ जयंती ही आपल्याला दिवसभरामध्ये कधी साजरी करायची आहे, पूजा काल भैरवनाथांची पूजा कशी करायची आहे, त्यांचा मान सन्मान कसा करायचा आहे, नंतर जर आपल्या जवळपास काल भैरवनाथाचं मंदिर नसेल तर कशी पूजा अर्चा किंवा सेवा करता येईल आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कुठल्या आध्यात्मिक केंद्राप्रमाणे सेवा करायच्या आहेत, नंतर या म्हणजे काल भैरवनाथ जयंती का साजरी करायला हवी आपण आणि त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल। आणि जे कोणी चॅनलवर नवीन आले असतील तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका चॅनलला, जेणेकरून माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आणि नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर येत्या 5 डिसेंबरला मंगळवार आहे आणि त्या दिवशी काल भैरवनाथ जयंती आलेली आहे। तर कृष्ण पक्षातील या तिथीला कृष्णाष्टमी देखील म्हणतात। म्हणजे जी आपली आता कार्तिक महिन्यातील जी अष्टमी तिथी असते त्याला कालाष्टमी म्हणून ओळखलं जातं आणि याच अष्टमी तिथीला काल भैरवनाथ जयंती आलेली आहे। काल भैरवनाथ सगळ्यांना माहिती आहे की काल भैरवनाथ हे जो अवतार आहे तो भगवान शंकरांचा 5वा अवतार मानला गेला आहे आणि या दिवशीच म्हणजे काल भैरवनाथांच्या जयंती दिवशी भगवान शंकरांच्या या काल भैरवनाथ अवताराचा जन्म झाला होता। दुपारी 12 वाजता काल भैरवनाथांची जयंती सर्व केंद्रामध्ये सर्व जिथे मंदिर आहे काल भैरवनाथाचं तिथे हे उत्सव खूप जोमाने खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। कारण की काल भैरवनाथ हे अतिशय उग्र रूप असलेले अतिशय शिस्तप्रिय असलेले अशी ही देवता आहे। कारण की भगवान शंकरांचं हे रूप आहे। भगवान शंकर स्वतः किती क्रोधित होतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे काल भैरवनाथ हे त्यांचाच अवतार मानला गेला आहे, 5वा अवतार। त्याच्यामुळे काल भैरवनाथ हे अतिशय उग्र रूप असलेले अतिशय शिस्तप्रिय असलेले त्याचबरोबर भक्ताच्या हाकेला अतिशय तत्परतेने धावून येणारे अशी ही देवता आहे काल भैरवनाथ। जर तुम्हाला ग्रहपीडा असेल, नजर दोष लागली असेल किंवा घरामध्ये नकारात्मकता असेल किंवा वास्तुदोष असेल झाला असेल, त्याचबरोबर तुमच्या जर आयुष्य म्हणजे तुम्हाला जर हे प्रॉब्लेम असतील जे मी आता पुढे सांगणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काल भैरवनाथ जयंती दिवशी हे प्रभावी उपाय जे सांगणार आहे, सेवा सांगणार आहे ते करायलाच हव्यात। तर तुम्हाला आधी कारणं सांगते की तुम्हाला पण जाणून घेता येईल की आपल्या आयुष्यात ती कारणं आहेत आणि त्याच्यासाठी ही अतिशय उत्तम सेवा आहे। त्याच्यामध्ये ती कारणं तुम्हाला ती सांगते। जर तुमच्या घरामध्ये चोरी होऊ नये किंवा तुमच्या घरामध्ये चोरी झाली असेल, त्याचबरोबर तुम्हाला एखाद्या कोणी अनोळखी व्यक्तीने एखाद्या व्यवहारामध्ये तुम्हाला अडकवलं असेल, पैशांच्या व्यवहारामध्ये गुंतवून टाकलं असेल किंवा त्याने अडकून टाकलं असेल वाईट कामामध्ये, त्याचबरोबर तुमच्यावर कुठला चोरीचा आळ आला असेल, कोर्ट कचेऱ्यांची कामं थांबलेली असतील तुमची, त्याच्यामध्ये अडवून म्हणजे ती कामं पुढे सरकतच नाहीये कोर्ट कचेऱ्यांची, अशा प्रकारे काही कारणं तुमच्या आयुष्यामध्ये असतील, त्याचबरोबर घरामध्ये ग्रहपीडा असेल, नजरदोष झाली असेल घरातल्या व्यक्तींना किंवा घराला, त्याचबरोबर घरामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे, खूप नकारात्मकता असेल घरामध्ये, अशी जर काही कारणं तुमच्या पण आयुष्यामध्ये असतील तर तुम्हाला हे जी सेवा सांगणार आहे काल भैरवनाथांची ती काल भैरव जयंतीला करायचीच आहे। त्याचबरोबर ही जी सेवा सांगायची तुम्ही रोज सुद्धा करू शकता तुमच्या नित्य सेवेमध्ये। त्याच्यामुळे ती सेवा नक्कीच तुम्हाला जाणून घ्या, त्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल कशी करायची आहे। तर दुपारी 12 वाजता त्या दिवशी म्हणजे मंगळवारी काल भैरव जयंती दिवशी दुपारी 12 वाजता काल भैरवनाथांचा जन्मोत्सव हा साजरा केला जातो आणि दुपारी 4च्या नंतर आपल्याला माहिती आहे की आपण भगवान शंकरांचाच हा अवतार आहे आणि भगवान शंकरांची असो किंवा काल भैरवनाथांची जी पूजा अर्चा किंवा सेवा असेल ही आपल्याला प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी जी आपण सेवा करतो ना भगवान शंकरांची, आपण श्रावण महिन्यामध्ये करतो बघा, तशीच काल भैरवनाथांची जी काही सेवा आहे ती संध्याकाळीच आपल्याला करायची। जन्मोत्सव हा 12 वाजताच करायचा दुपारी आपल्याला केंद्रामध्ये होतो, मंदिरात पण होतो। जर मंदिराचं जर तुम्ही केंद्रामध्ये जा, केंद्रामध्ये देखील जन्मोत्सव साजरा केला जातो आणि जर केंद्र पण नसेल, मंदिर नसेल तर तुम्ही घरी देखील ही सेवा करू शकता। ते कशी करायची ते पण मी सांगणार आहे। तर आपला ज्या काही सेवा मान सन्मान करायचा आहे काल भैरवनाथांचा त्यांच्या केंद्रामध्ये जाऊन किंवा मंदिरात जाऊन काल भैरवनाथांचा तो कसा करायचा, तर दुपारी 4च्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, खडी साखर, नारळ, हार घ्यायचा आहे आणि तुम्हाला हे घेऊन जायचं आहे। म्हणजे हे तर घेऊन जायचं आहे पण त्याचबरोबर तुम्हाला नैवेद्य सुद्धा न्यायचा आहे। तो नैवेद्य काय न्यायचा आहे तो पण सांगते। तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, आधी तुम्हाला काल भैरवनाथाच्या मंदिरात किंवा केंद्रामध्ये गेल्यावर विनंती करायची आहे, आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी असून आम्ही सर्वजण केंद्रामध्ये जी तुमची सेवा सांगितली आहे त्या सेवेप्रमाणे त्यांच्या म्हणजे मार्गदर्शनानुसार आम्ही तुमचा मान सन्मान करण्यासाठी आलेलो आहोत, अशी तुम्हाला काल भैरवनाथांना आधी प्रार्थना करायची आहे मंदिरात जाऊन। आणि तिथे तुम्हाला हार, खडी साखर आणि तुम्हाला जो नैवेद्य आहे
आणि नारळ हे तुम्हाला घेऊन जायचं आहे सोबत. आता तुम्हाला कळालं असेल की हार, खडीसाखर आणि नारळ हे घेऊन जायचं आहे आणि मान सन्मान करायचा आहे. अगरबत्ती लावायची आहे, दिवा असेल तर दिवा पण तुम्ही तिळाचा दिवा पण लावू शकता तिथे मंदिरामध्ये. त्याचबरोबर तुम्हाला नैवेद्य सोबत न्यायचं आहे. तर नैवेद्य काय न्यायचं आहे तुम्हाला या दिवशी? वांग्याची भाजी, बाजरीची भाकरी आणि पातीचा कांदा असेल त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि एक लिंबाची फोड ठेवायची आहे, जी कट करून आपण छोटीशी ठेवतो ती छोटीशी फोड, लिंबाची फोड त्याच्यावरती ठेवायची आहे आणि हा नैवेद्य तुम्हाला घेऊन जायचा आहे. तुम्ही काल भैरवनाथांची जी जयंती आहे दुपारी 12 वाजता होती बघा, त्यावेळेस तुम्ही केंद्रामध्ये जाऊन तो जन्मोत्सव तो पण साजरा करू शकता. पण हा जो नैवेद्य दाखवायचा आहे, हा जो मान सन्मान करायचा आहे, ते दुपारी 4 नंतर तुम्हाला दुपारी 4 नंतर काल भैरवनाथाच्या मंदिरात जाऊन किंवा केंद्रामध्ये जाऊन हा मान सन्मान करायचा आहे. पण मंदिर जर असेलच काल भैरवनाथांचं तुमच्या तिथे जवळ कुठे, तर तिथे जाऊन तो नैवेद्य आणि मान सन्मान करा. नसेल तर तुमच्या घरामध्ये भैरवनाथाचा टाक असेल तर तुम्ही काय करायचं आहे, तर तो जर टाक असेल तर तो तुम्ही घरामध्ये पण नैवेद्य दाखवू शकता, चालेल. स्वामींच्या पुढे पण नैवेद्य ठेवला तरीही चालेल. खूप लांब आहे, मंदिरच नाही, काही काही गावांमध्ये केंद्र पण नाही आहेत आणि मंदिर पण नाही, त्याच्यामुळे नसेलच तर तुम्ही घरामध्ये नैवेद्य दाखवा त्या टायमिंगला आणि ज्या सेवा सांगणार त्या सेवा पण करू शकता. तर काल भैरवनाथ हे इतके अतिशय क्रोधित असणारे, उग्ररूप असणारे आणि त्याचबरोबर शिस्तीचे पण देवता आहेत. कारण की जर आपल्याला कोणी खोट्या जाळ्यामध्ये अडकवलं असेल, खोट्या केसेसमध्ये अडकवलं असेल किंवा तुम्हाला तुमच्या नोकरी उद्योगधंद्यामध्ये कोणी त्रास देत असेल, अनोळख्या व्यक्ती त्रास देत असतील, तुम्हाला खूप म्हणजे कामाच्या ठिकाणी खूप त्रास आहे तिथल्या लोकांचा, अशा वेळेस तुम्हाला काल भैरवनाथांची जर ही सेवा केली तर खूप प्रभावशाली सेवा ठरणार आहे तुमच्यासाठी आणि त्यामधून तुम्हाला नक्कीच मार्ग सापडेल आणि त्या त्रासातून तुम्हाला नक्कीच मुक्तता मिळू शकते. आणि मी तुम्हाला कारण पण सांगितले आहे की काल भैरवनाथांची सेवा आपल्याला ह्या कारणांसाठीच करायची आहे. शत्रुपीडा, ग्रहपीडा, नकारात्मकता, नंतर कोर्ट कचेऱ्यांची कामं थांबली आहेत, घराची कामं असतील किंवा विवाह संबंधित कामं असतील, भरपूर कामं, घरात चोरी होऊ नये किंवा घरात चोरी झाली असेल, या संबंधित सगळ्या गोष्टींसाठी जी सेवा सांगणार आहे ती सेवा अतिशय प्रभावशाली ठरणार आहे आणि खूप लोकांना याचा अनुभव आलेला आहे. मी स्वतः एका ताईंना ही सेवा दिली होती काल भैरवनाथांची. म्हणजे आपल्या घरातून जर एखादी व्यक्तीच नाही, जर एखादी आपली वस्तू सुद्धा हरवलेली असेल किंवा व्यक्ती आपली घर सोडून गेली आहे, घरातली एखादी मुलगा नाराजून घराच्या बाहेर निघून गेला किंवा वयस्कर व्यक्ती सोडून गेली असेल, आपल्या घरातून घर सोडून गेली असेल, ती सापडतच नाहीये, तर या वेळेस काल भैरवनाथच हे आपल्याला मदत करतात. काल भैरवनाथांची पण आपण जर असा मान सन्मान जाऊन त्यांच्या मंदिरात केला, संध्याकाळच्या वेळेस नारळ, खडीसाखर, हार ठेवून नैवेद्य दाखवून त्यांचा मान सन्मान करून त्यांना विनंती जर केली आणि तिथे आपण जाऊन हे विनंती करणार तर आहोतच मंदिरात जाऊन, त्यावेळेस तिथे मंदिरात आपल्याला एवढंच करायचं नाही तर आपल्याला 11 वेळेस काल भैरवाष्टक स्तोत्रमचं पठण पण करायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना काल भैरवाष्टक स्तोत्र माहिती असेल. जे कोणी सेवेकरी ताई दादा केंद्रामध्ये जातात किंवा नित्य सेवेचं पुस्तक तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये काल भैरवाष्टक स्तोत्रम दिलेलं आहे. अतिशय सुंदर हे काल भैरवाष्टक स्तोत्रम आहे. 11 वेळेस तुम्हाला मंदिरामध्ये बसून ते पठण करायचं आहे आणि तिथे तुम्हाला मान सन्मान करून विनंती करायची आहे की आमच्या आयुष्यामध्ये कधीही अशा प्रकारची ग्रहपीडा, नजर दोष, वाईट बाधा किंवा कुठल्याही कोर्ट कचेऱ्यांची कामं असतील, अडलेली कामं असतील, ती सगळी कामं मार्गी लागू देत आणि कुठल्याही प्रकारचा त्रास आमच्या आयुष्यामध्ये कधीही येऊ नको देऊ आणि कुठल्याही प्रकारचे संकट आमच्या आयुष्यामध्ये येऊ नये, अशा प्रकारे तुम्हाला तिथे विनंती करायची आहे. जर तुमच्या घरातली एखादी व्यक्ती घर सोडून गेली आहे किंवा एखादी वस्तू हरवली असेल तर त्यावेळेस पण तुम्ही असाच मान सन्मान करायचा आहे आणि अशीच विनंती करायची आहे आणि 11 वेळेस काल भैरवाष्टक स्तोत्र तिथे बसून म्हणायचं आहे आणि तिथून डायरेक्ट आपापल्या घरीच यायचं आहे. इकडे कुठेही म्हणजे मित्रांकडे गेलो किंवा कोणाच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन बसलो दर्शन घेऊन, तर असं न करता तिथून जी ऊर्जा प्राप्त होते आपल्याला, तिथे मंदिरात जी ऊर्जा प्राप्त होते, जी सेवा केली आहे तिथून डायरेक्ट आपल्याला घरीच यायचं आहे. इतर ठिकाणी कुठेही जायचं नाही आहे आणि घरी येऊन आपल्याला परत घरामध्ये आपल्याला संध्याकाळी दिवा लावून नैवेद्य दाखवून आपल्याला परत घरामध्ये सुद्धा 11 वेळेस काल भैरवाष्टक स्तोत्रमचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही ओम नमः शिवाय, कारण की भगवान शंकरांचंच हे अवतार आहेत काल भैरवनाथ, त्याच्यामुळे ओम नमः शिवाय या मंत्राचा पण जप करू शकता. त्याचबरोबर तुम्ही ओम काल भैरवनाथाय नमः या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता. ह्या जी सेवा सांगते आहे आणि त्यातल्या त्यात ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मुक्षेमामृतात या मंत्राचा तुम्ही देखील जाप जास्तीत जास्त तुम्ही करायचा आहे. आणि काल भैरवाष्टक स्तोत्रम याचं जास्तीत जास्त जेवढं पठण करता येईल या दिवशी तेवढं जास्तीत जास्त पठण या दिवशी करायचं आहे.
त्या दिवशीच नाही, तुम्ही रोजच्या नित्यसेवेमध्ये किंवा दिवसभरात घरामध्ये रोज एक वेळेस जरी काल भैरवाष्टक स्तोत्रम जर म्हटलं ना, तर तुमच्या घराला कुठलीही ग्रहपीडा, नजर बाधा, वाईट गोष्टी, ज्या काही वाईट बाधा आहेत ना, ज्या त्या सगळ्यांपासून संरक्षण आपल्या घराचं होतं, घरातल्या व्यक्तींचं होतं, एक संरक्षण कवच आपल्या सोबत राहतं. त्याच्यामुळे मी तर माझ्या नित्यसेवेमध्ये रोज हे पठण करतेच, रोज करते. आणि त्यातल्या त्यात काल भैरवनाथांचा म्हणजे जो आहे आपला मंत्र तो ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिणी बंधनान् मृत्युर्मुक्षीयमामृता, त्याचं 11 वेळेस पठण करते. आणि काल भैरवाष्टक स्तोत्रांचं पण 1 वेळेस रोज नित्यसेवेमध्ये पठण असतंच माझं. ती खूप प्रभावशाली सेवा आहे, तुम्ही स्वतः करून बघा. कारण की याची जी ऊर्जा निर्माण होते ना आपल्या घरामध्ये हे पठण केल्यामुळे, 11 वेळेस म्हटलं तर अतिशय उत्तम. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण देवी लक्ष्मी, आताच दिवाळी गेली, देवी अलक्ष्मी घालवण्यासाठी आपण ज्यांनी कोणी दिवाळी संचितची सेवा केली असेल त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं असेल की लक्ष्मी पूजनाचे 8 दिवस अगोदर अलक्ष्मी घालवण्यासाठी, घरातली नकारात्मकता घालवण्यासाठी, वाईट बाधा घालवण्यासाठी पिवळ्या मोहरी आणि आपल्या गुरुपीठावर जी हवन होतात त्याची जी रक्षा असते ते एकत्रित करून आपल्या हातावर घेऊन 11 वेळेस काल भैरवाष्टक स्तोत्रम आणि 11 वेळेस वल्गा सुक्तम म्हणून ती सेवा केली जाते. आणि ती पिवळी मोहरी घरामध्ये टाकली जाते, जेणेकरून आपल्या घराला कुठलीही वाईट बाधा, नजर दोष होत नाही आणि घरातली अलक्ष्मी बाहेर जाऊन घरामध्ये लक्ष्मीचा मातेचा प्रवेश होत असतो. तर अशा प्रकारे काल भैरवाष्टक स्तोत्रम हे अतिशय प्रभावशाली स्तोत्रम आहे. आणि जर तुम्ही घरात पठण करणार असाल, तुमच्या घरात जर नकारात्मकता असेल, खूप तुम्हाला निगेटिव्ह वाटतंय घरामध्ये, तुम्हाला जर वाटतं की घराला कोणाची तरी नजर लागली आहे, वाईट बाधा झाली आहे, तर तुम्ही काय करायचं, 11 वेळेस काल भैरवाष्टक स्तोत्रम घरात पठण करणार आहातच तर सरळ तुम्ही हातात पिवळी मोहरी घ्या, थोडीसा घरातला जो अंगारा आहे उदबत्तीचा तो घ्या आणि तो मिक्स करा आणि हातावर ठेवून तुम्ही 11 वेळेस मनोभावे श्रद्धेने काल भैरवाष्टक स्तोत्रमचं पठण करा. आणि पठण केल्यावरती पिवळी मोहरी सगळ्या घरामध्ये कानाकोपऱ्यात तुम्ही टाकून द्या. आणि मग घर झाडायचं नाही, दुसऱ्या दिवशी सकाळीच घर झाडायचं. तर असं केल्याने घरातील नकारात्मकता दूर होण्यास खूप जास्त प्रमाणात मदत होत असते. त्यामुळे हे सगळ्या सेवा उपाय करा, अतिशय प्रभावशाली उपाय आहेत, सेवा आहेत. आपल्या केंद्राप्रमाणेच हे सगळ्या उपाय सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची आम्ही तेवढीच सेवा करतो आहे. त्याच्यामुळे नक्कीच सगळ्यांनी काल भैरवनाथांची जी जयंती आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि काल भैरवनाथांची जयंती का साजरी करावी त्याच्याबद्दल पण थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते मी. काल भैरवनाथांची जी जयंती आहे, या दिवशी आपण काल भैरवनाथांची जर आपण जयंती साजरी केली, त्या दिवशी आज सेवा केल्या, मान सन्मान केला काल भैरवनाथांचा आणि त्याचबरोबर त्यांना नैवेद्य दाखवला, काल भैरवाष्टक स्तोत्रमचं पठण केलं, त्यांचा जाप केला, तर आपल्या जे काही आपल्याला शनिदेव, कारण की काल भैरवनाथ हे शनिदेवांचे अधिपती आहेत, त्याच्यामुळे आपल्या मागे जर काही शनिपीडा असेल किंवा काही ग्रहदोष असतील आणि त्याचबरोबर काही राहूचा काही तुम्हाला राहू ग्रहाचा काही त्रास असेल तर ते सगळ्या त्रासातून आपली मुक्तता होते आणि ग्रह पीडा नजर दोषातून आपली मुक्तता होते आणि आपल्या घराला एक संरक्षण कवच प्राप्त होतं. आणि कुठल्याही वाईट गोष्टींमध्ये, कुठल्याही कोर्ट कचेऱ्यांच्या कामामध्ये, कुठल्याही व्यक्तींचा काही त्रास असेल त्या त्रासातून आपली मुक्तता होण्यास मदत होते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती नांदण्यास मदत होत असते. त्याच्यामुळे काल भैरवनाथांची जी जयंती आहे ती नक्कीच तुम्ही साजरी करा. केंद्रामध्ये जा, जवळपासच्या किंवा काल भैरवनाथांचं जे मंदिर आहे तिथे तुम्ही जन्मोत्सव दुपारी ठीक 12 वाजता जन्मोत्सव साजरा केला जातो. आणि जे काही उपाय सांगितले आहे, नैवेद्य दाखवायचा, मान सन्मान करायचा, तर तुम्ही संध्याकाळी परत केंद्रामध्ये किंवा परत तुम्ही काल भैरवनाथांच्या मंदिरात जाऊन नैवेद्य दाखवायचा आहे आणि ते सगळे सेवा उपाय करायचे आहे. त्यामुळे नक्कीच काल भैरवनाथांचं जे काल भैरवाष्टक स्तोत्रम आहे ते नक्की पठण करायला विसरू नका. जास्तीत जास्त पाठ या दिवशी करायला विसरू नका. जर नाही जास्तीत जास्त तुम्हाला पाठ म्हणजे तोंडामध्ये येत नसेल, 11 वेळेस नाही जमलं तर 1 वेळेस का होईना, पण मनोभावे श्रद्धेने 1 वेळेस का होईना, तर काल भैरवाष्टक स्तोत्रमचं पठण करायला विसरू नका. तर अशा प्रकारे काल भैरवनाथांची जयंतीची बद्दल तुम्हाला माहिती आवडली असेल, सगळं संपूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.